सुषमा अंधारे यांनी जे मुद्दे मांडले त्यानुसार मलाही शंका येते की खरंच असं काही घडलं असेल का. आता तुम्ही म्हणाल असं काय घडलंय किंवा काय घडलं असेल का, तर ते आहे वशीकरण. टीव्ही सिरियल, वेब सिरीज आणि रामसे बंधूंच्या हॉरर सिनेमांमधून आपण पाहिले की वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून वशीकरण केलं जातं. या कॅप्टन खरातकडे येणाऱ्या लोकांपैकी काहींनी असंही सांगितलंय की करंगळी कापणं किंवा अनामिकेचं रक्त काळ्या बाहुलीवर शिंपडून मंत्रोच्चार करणं, यातून तो वशीकरण करत असायचा. खरं तर मी या जारण मारण तंत्र मंत्र, लिंबू मिरची, कांदा लसूण याला मानत नाही, पण अनामिकेला जखम करून ते बोट कापून त्यातून निघणारं रक्त हे काळ्या बाहुलीवर शिंपडून रुपाली चाकणकर नेमक्या कोणाकोणाला वश करत होत्या की ज्यामुळे त्यांच्या अकार्यक्षमतेच्या सगळ्या शक्यता उघड्या पडल्यानंतरही आजवर त्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कायम आहेत. परवापासून महाराष्ट्रातल्या एप्स्टीन फाईल्स उघड झाल्यात आणि एकच धुमाकूळ सुरू झालाय सगळीकडे. पण मित्र, असंख्य महिलांच्या आयुष्याशी, त्यांच्या चारित्र्याशी खिलवाड करणाऱ्या त्या अहिल्यानगरच्या अशोक खरात नावाच्या लिंग प्रतापी बुवाबद्दल बोलण्याआधी या विकृत माणसाच्या नादी लागणाऱ्या राजकारण्यांबद्दल जरा सविस्तर बोललं पाहिजे. आता राजकारण्यांमधली अंधश्रद्धा किंवा राजकारणातली अंधश्रद्धा, सत्तेची लालसा ही माणसाला कुठं कुठं घेऊन जाते हे आपण मागच्या काही वर्षांमध्ये जवळून पाहिलंय. रेड्याचा बळी मागणाऱ्या कामाख्या देवीबद्दल 2022 पर्यंत महाराष्ट्राला तसं फारसं काही माहीत नव्हतं. पण 2022 साली महाराष्ट्रातल्या सत्तांतराचं नाट्य जिथं रंगलं, जिथं घडलं, ते नेपथ्य, तो रंगमंच उपलब्ध करून देणारं राज्य जे होतं त्याचं नाव आसाम. आसाममधल्या गुवाहाटीत कामाख्या मातेचं मंदिर आहे. या मंदिराची महती पुराणांमध्ये लिहून ठेवलेली आहे आणि आपण वाचलेली आहे. मा सती अर्थात पार्वतीच्या देहाचे तुकडे जिथं जिथं पडलेत त्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या शक्तिपीठांपैकी एक असं हे मा कामाख्या शक्तिपीठ. पण इथल्या स्थानिकांमध्ये ज्या काही रुजलेल्या किंबहुना रुजवलेल्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा यामधून रेड्याचा बळी देणारे नवस इथं बोलले जाऊ लागले. आणि या पार्श्वभूमीवर या मंदिरात महाराष्ट्रातला एक लोकप्रिय आणि पॉवरफुल नेता आपल्या आमदारांसह 2022 साली दर्शनाला गेला, याचा संबंध जोडून नको नको त्या अफवा एका भिकार संपादकानं पसरवल्या आणि त्यानंतर गुवाहाटीला जाण्याचं प्रमाण वाढलं लोकांचं महाराष्ट्रातल्या. पण आज महाराष्ट्रात त्याहीपेक्षा भयंकर अशा गोष्टी घडत आहेत आणि त्या गोष्टींवर राज्याच्या प्रशासनाचं नियंत्रण नाही हे मान्य करावं लागतंय. कारण या प्रशासनातल्याच एका संविधानिक पदावर बसलेल्या बाई या अनैतिक आणि अघोरी कृत्यांना पाठीशी घालत होत्या हे स्पष्ट होतंय. तुमच्या लक्षात आलेलं असेलच की अवघा महाराष्ट्र ज्या कॅप्टन खरातच्या केबिनमधल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या HD क्वालिटीच्या अश्लील क्लिप्स कुठे पाहायला मिळतील या फिराकमध्ये बेचैन झालेला आहे. आंबट शौकीनांच्या मनात नुसते कारंजे फुलत आहेत. सोशल मीडियावर त्या ब्लर केलेल्या क्लिप्स बघून उत्तेजित झालेले आंबट शौकीन त्या क्लिप्स कुठे मिळतील याच्या मागावर आहेत. पण यातला विनोदाचा भाग सोडला ना तर अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा जो उपस्थित होतोय की हे प्रकरण आत्ताच का आणि कसं बाहेर आलंय, या प्रकरणाचा बोबाटा होण्याचं टायमिंग कुणी निवडलं आणि का. तुम्ही म्हणाल हे जे काही समोर आलंय ते भयंकर आहे आणि आलंय बाहेर तर येऊ द्या की. तो हरामखोर विकृत बुवा आज जातोय तर चांगलंच आहे, यात कसलं आलंय टायमिंग. तुमचं बरोबर आहे, तुमचं सात्विक संतापही योग्य आहे. ह्या प्रकरणाचं जर तुम्ही नीट अभ्यास केला किंवा आता काल परवाच्या ज्या काही यावरच्या ज्या व्हिडिओज आणि विवेचनं जे आले त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे प्रकरण गेल्या वर्षी 4 मार्च 2025ला पहिल्यांदा सिन्नर जवळच्या एका पत्रकारानं, दत्ता खेमनर नावाच्या एका लोकल पत्रकारानं उघड केलं होतं. त्याच्या दैनिकातून या कॅप्टन बुवाची पोलखोल होणार अशी बातमी छापून आली होती. पण त्या बातमीची दखल पोलिसांनी किंवा गृह खात्यानं घेतली नाही. कोणी घेतली तर संबंधितांनी घेतली, ज्यांच्याबद्दल ही बातमी होती. हा कॅप्टन बुवा, त्याला सपोर्ट करणाऱ्या राजकारण्यांनी खबरदार पुढारी नावाच्या लोकल दैनिकाच्या संपादकाला दत्ता खेमनरला या बातमीसाठी माफी मागायला लावली होती. लिखित माफीनामा घेतला होता. स्क्रीनवर तो माफीनामा मी दाखवतोय, वाचा. आणि जरा नीट बघाल तर तुमच्या तो ज्यांच्या नावे दिला गेलाय त्या बाई म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर होत्या हे स्पष्ट दिसेल तुम्हाला. अर्थात कालपासून रुपाली चाकणकरांचे या अशोक खरात उर्फ कॅप्टन सोबतचे असंख्य फोटोज सोशल मीडियावर झळकलेले आहेत. क्लिप नाही आली, फोटो आहेत. खरातच्या डोक्यावर छत्र चामर ढाळताना राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा, या भोंदूबाबाचे पाय धुवून पदराने पुसून त्यांचं पाद्यपूजन करणाऱ्या राज्याच्या महिला आयोग अध्यक्षा,
या रुपाली चाकणकरांच्या संपूर्ण प्रकरणातल्या इन्व्हॉल्वमेंटच्या बातम्या आणि पुरावे जे समोर येत आहेत, त्यामुळे हे प्रकरण आत्ताच का बाहेर काढलं गेलंय त्या टायमिंगचा तुम्हाला अंदाज येईल. काही महिन्यांपूर्वीच पुण्यात वैष्णवी हागवणे या तरुणीच्या आत्महत्येचं प्रकरण गाजलं होतं. वैष्णवीच्या सासरच्या लोकांचे म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वरपर्यंत असलेले संबंध, नुसतीच वैष्णवीच नाही तर तिची जाऊबाई ही सुद्धा या प्रताडणीची पीडिता निघाली होती. या दोघींसह अजून 1-2 प्रकरणं पुण्यातूनच बाहेर आली सेम टाईपची, ज्यात पीडिता होत्या त्यांनी पोलिसांसह महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. तुम्ही सगळ्या बातम्या जरा रिकॉल करून बघा काय घडलं होतं तेव्हा. पण महिला आयोगानं या पोरींना गप्प बसवलं होतं. कारण काही का असेना, आरोपी राष्ट्रवादीचे नेते होते म्हणून, धनदांडगे होते म्हणून, अजून काही होते म्हणून. पण राज्याचा महिला आयोग हा महिला अत्याचारांच्या प्रकरणात तेवढा आक्रमक नव्हताच, पण सक्रिय दिसला नाही त्यावेळेला. प्रचंड उदासीनतेनं रुपाली चाकणकरांनी ही 2-4 प्रकरणं हाताळल्याचं आपण पाहिलंय. वैष्णवी हागवणीच्या पतीला पोरी सप्लाय करणाऱ्या कुठल्या त्या उभे नावाच्या बाईबद्दल खुलासा जो झाला, आपणही त्यावर व्हिडिओ केला होता. आणि असं होऊनही पोलीस आणि महिला आयोग मात्र चुपचाप बसला होता. अजूनही त्या उभे बाईबद्दल काही पुढे कारवाई झाली आहे, घटना घडली माहीत नाही. पक्षाची इब्रत, पक्षाची प्रतिष्ठा यापेक्षा या प्रकरणांमध्ये पैशांची आवक जावक हा एक महत्त्वाचा विषय असावा असं अनेकांना वाटत होतं. कारण एक महिला दुसऱ्या महिलेवरच्या अन्यायांची तीव्रता पाहून देखील गप्प कशी बसते. पण ही काही अबला नारी वगैरे नसते ना, तर खुद्द या राज्याची महिला आयोगाची अध्यक्ष असते ती. संशय तिथेच बळावत चालला होता. पण ही नवविवाहितांची आत्महत्येची प्रकरणं, हुंडाबळी, पुणे, मावळ, मुळशीतल्या सामाजिक प्रतिष्ठानच्या नव्या संकल्पनांना जोडून बारगळवून टाकली गेली. बापानं 20 लाख हुंडा दिला, 50 लाखांची फॉर्च्युनर दिली, 20 तोळे सोनं दिलं, एक फ्लॅट दिला, तरीही वैष्णवीचा अनन्वित छळ का झाला हे शोधायला हवं होतं, पण महिला आयोग गप्प बसला. आता या सिन्नरच्या बोंधू बाबा जो आहे, कॅप्टन खरातचं प्रकरण तर गेल्याच वर्षी बाहेर आलं होतं. मग तो वाचला कसा? तर खुद्द रुपाली चाकणकरांनी त्या पत्रकाराला फोन करून धमकावल्याचं बाहेर आलं. आता पोलिसांकरवी दबाव आणला गेला होता, जो रुपाली चाकणकरांनीच आणला होता. म्हणूनच तर त्या दैनिक खबरदार पुढारीवाल्या दत्ता खेमनरने रुपालीताईंच्या नावे माफीनामा लिहून दिला होता. म्हणजे मॅटर मागच्या वेळेस झडपलं गेलं ते निव्वळ रुपाली चाकणकरांच्या दहशतीनं आणि दबावानं. पण त्यांच्याबाबतच्या असंख्य तक्रारी विरोधी पक्षातल्या भल्या भल्या नेत्यांनीच नव्हे तर राष्ट्रवादीतल्याही काही महिला आणि पुरुष नेत्यांनी करून देखील त्यांच्या पदाला धक्का लागला नाही. अजितदादा हयात होते तोवर या रुपाली चाकणकर आयटीत फिरत होत्या. प्रचंड शिस्तप्रिय असे अजितदादा जे वैष्णवी हागवणेच्या लग्नात हजर होते. दादांच्याच हस्ते त्या हागवणे कुटुंबियाला फॉर्च्युनरची चावी दिली गेली होती आहेर म्हणून. तेव्हा दादांनी त्या हागवणेला हाग्या दम दिला होता की पोरीच्या बापानं स्वखुशीने दिली गाडी की तू मागितली होती दम देऊन, असा प्रश्नही विचारला होता. पण त्याच वैष्णवीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ही तीच पोर होती जिच्या लग्नात दादांनी अखंड सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिला होता. तीच बिचारी जीवानिशी जाते. तेव्हाही दादा महिला आयोगाला सूचना देत नाहीत की त्या हागवणीला जरा कायद्याचा बडगा दाखवा. रुपाली चाकणकर तर अजितदादांच्या खूप जवळच्या मांडल्या यायच्या ना. मग काय होतं अशा वेळी? तर महिला आयोग या प्रकरणात पुरतं गणलेलं असतं. महिला आयोगच त्या लेकीचा छळ दाबून टाकण्याच्या सूचना समुपदेशनाच्या नावाखाली करत होता हे उघड होतं. तरीही रुपाली चाकणकर यांचं पद अबाधित राहतं. महाराष्ट्र बुचकळ्यात पडला होता. साला असं काय आहे बाई की हिच्या चुका सरकारला दिसत नाहीत, हिच्या नेत्याला दिसत नाहीत. हिच्या चुकीच्या वागण्यानं बिचाऱ्या 2 पोरी जीवानिशी गेल्या, ज्या खरं तर वाचल्या असत्या. हा दोषारोप माती असताना रुपाली चाकणकर बिनधास्त होत्या. तेव्हाच एक आमचा मित्र, पत्रकार मित्र खाजगीत मला म्हणाला होता, बाई असण्यानं आणि बाईच्या दिसण्यानं अनेकांना भुरळ पाडली रे बाबा. तेव्हा तिच्यावर कारवाई होणे नाही, पण बाईचं बाई असणं आणि बाईचं सुरेख दिसणं हे किती काळ भुरळ घालणार एखाद्यावर, हा दुसरा प्रॅक्टिकल प्रश्न उभा राहतो की. या प्रश्नाला मात्र तेव्हा उत्तर नव्हतं जे आता सापडतंय. सुषमा अंधारेंनी जे मुद्दे मांडलेत त्यानुसार मलाही शंका येते की खरंच असं काही घडलं असेल का. आता तुम्ही म्हणाल असं काय घडलंय किंवा काय घडलं असेल का, तर ते आहे वशीकरण. TV सिरियल, वेब सिरीज आणि रामसे बंधूंच्या हॉरर सिनेमांमधून आपण पाहिले की वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून वशीकरण केलं जातं. या कॅप्टन खरातकडे येणाऱ्या लोकांपैकी काहींनी असंही सांगितलंय की करंगळी कापणं किंवा अनामिकेचं रक्त काळ्या बाहुलीवर शिंपडून मंत्रोच्चार करणं यातून तो वशीकरण करत असायचा. खरं तर मी या जारण मारण तंत्र मंत्र, लिंबू मिरची, कांदा लसूण
याला मानत नाही, पण अनामिकेला जखम करून ते बोट कापून त्यातून निघणारं रक्त हे काळ्या बाहुलीवर शिंपडून रुपाली चाकणकर नेमक्या कोणाकोणाला वश करत होत्या, की ज्यामुळे त्यांच्या अकार्यक्षमतेच्या सगळ्या शक्यता उघड्या पडल्यानंतरही आजवर त्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कायम आहेत. यावर अगदी सूक्ष्म निरीक्षणासह आमच्या सुषमा अक्कांनी आपलं मत मांडलंय. ऐका. की एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहित नव्हतं. मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे. मी त्याची एक कॉपी काढून आणली आहे. अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा. ते तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते. कशी तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे, ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा या तंत्रमंत्र विद्येचा अर्थ आहे. त्यांनी सांगितलं की ताई हे विशिष्ट वेळेला करतात. कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात. हे सोमवती, आम्हाला इतकं काही त्याच्यातलं नॉलेज माहित नव्हतं. आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, याचा स्क्रीनशॉट बघा, याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024. फोटो जर नीट, मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईन. इथे एक मोठं बँडेज दिसतंय. चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. बरं, हे सगळं मीडियावर टाकताना सुषमा अक्कांनी काही फोटोही सोबत जोडलेले आहेत, ज्यात स्पष्ट दिसते की त्यांच्या अनामिकेला जखम झाली रुपाली चाकणकरांच्या. त्यावर पट्टी दिसते लावलेली. किचनमध्ये काम करताना कापणं, छोटी मोठी जखम होणं आणि ती 2-4 दिवसात बरी होणं हे बायकांसाठी नित्याच झालेलं आहे. तुमच्या आमच्या घरातही होतं. पण रुपाली चाकणकरांच्या अनामिकेला लावलेली पट्टी दर्शवते की जखम खोल आहे, मोठी आहे. ती पट्टी ही महिना तशीच दिसते आणि हा कालखंड अर्थात सुषमा अक्कांचा हा तर्क आहे. आणि तो तर्क त्यांनी विस्तृतपणे मांडलाय की रुपाली चाकणकर या वशीकरणाच्या भानगडीत सामील होत्या का. पण हा तर्कच कॅप्टन खराब सोबतच्या रुपाली चाकणकरांच्या गहिऱ्या नात्याचा एक पदर उलगडतोय हे लक्षात घ्या. पुरुषासाठी मानाची असते त्याची टोपी किंवा पगडी, फेटा, तर बायकांसाठी महत्वाचा असतो तिचा पदर. रुपाली चाकणकर त्याच पदरानं कॅप्टन खराबचे पाय पुसतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ होतो रिश्ता बहुत ही गहरा था. मित्रो, 58 महिलांच्या क्लिप्स सापडल्यात. किमान 200 महिला बळी पडल्यात असा संशय आहे. त्या नराधमाच्या विकृत चाळ्यांची ब्लर केलेली झलक आपण पाहिली असेल चॅनल्समधून. पण त्याला त्याच्या या अघोरी उद्योगात मदत करणाऱ्या सगळ्याच राजकारण्यांची झाडाझडती व्हायला हवी आता. रुपाली चाकणकर हे सगळं कशासाठी करत होत्या? त्यांच्या दृष्टीनं खरात बाबा खरोखरच कृष्णाचा अवतार होता. तो खरोखरच देव होता. त्यांनी सिम भक्तीत बुडाल्या होत्या त्या खरातच्या, की आर्थिक व्यवहारात त्या पार्टनर होत्या कॅप्टनच्या? जर असं काही नव्हतं तर एकच शक्यता उरते की रुपाली चाकणकरांनाही कॅप्टन खरातने वशीकरण करून गुंडाळून टाकलं होतं की काय. मित्रो, सदर प्रकरणी बोलण्यासारखं अजून बरंच काही आहे, पण महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या या घटनेची सखोल चौकशी व्हावी एवढंच आता महत्त्वाचं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.